की सगळ्या शस्त्राची जननी म्हणजे ही लाठी आहे. या लाठीला आपण एक टोकदार जरी भालं जरी टोक जर जोडलं तर त्याचा भाला तयार होतो. त्याचा भाला तयार होतो. आणि आपण छोटंसं याला असं थोडंसं न कळत वाकवलं आणि त्याला एक दोरी जोडली की त्याचा धनुष्य तयार होतो. जो आहे या मुलांना जर शिकवायचं असेल तर आपल्या स्वतःचं शस्त्र पाहिजे. आणि त्यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज सारखे उभीच दिसणारी तलवार आम्ही पहिलाच आमचा तो प्रयत्न होता हा तलवार. आणि आम्ही जेव्हा गुरुकुलला 10 वर्ष झाली त्या 10 वर्षाच्या आधी ही तलवार आम्ही करून घेतली त्या पातेची. आणि आम्ही स्वतः वेल्डिंगार करतो. हे जो वगैरे हे कट वगैरे करून हे वेगवेगळं करून आम्ही स्वतः मी तलवार हातात द्या. तुम्ही स्वतः बनवली? आम्ही स्वतः बनवली. आपण करवताचं पात घेतलं आणि त्या काठीच्या मध्ये चूर करून लावलं आणि गार गार असं फिरवत जायचं. ज्यावेळी आपण एक गरगर गरगर असं जोरात फिरवतो त्यावेळी जवळजवळ 15 फुटाचे शत्रू आपल्यापासून लाभ होतात. म्हणजे त्यामुळे आपण जर सगळ्या शस्त्राची जर जननी म्हणली तर ही लाठी आहे. हा भाला जर तुम्ही बघितला भाल्यामध्ये मुख्य 3 ते 4 प्रकार पडत असतात. त्या भालामध्ये आपण जो हत्तीवर जो वस्तू तो गजदल हत्तीवर गजदल म्हणजे तो हत्तीवरून मला देतात. तो राजाकडे जास्तीत जास्त असं का. त्यानंतर अश्वभाला ते घोड्यावरून मला जायचं आणि नंतर पायदल मारा आणि पाय असे चालून मारायचे. ते 3 प्रकारचे तर मुख्य भाले आपल्या समोर पडायचे. आणि त्यावेळी आम्ही निश्चय केला की आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची धूप तलवार आणि एक दानपट्टा असावा म्हणून आम्ही ही धूप तलवार त्यावेळी घेतली. आणि त्यावेळी सर आम्हाला सांगायला एकदम अभिमान वाटतो की त्यावेळी ही धूप तलवार सर आम्ही 12,000 बोललो. त्यावेळी 12,000 ला घेतली? त्यावेळी 12,000 ला घेतली. 12,000 किंमत यायची त्यावेळी? 12,000 ला तलवार घेतली. बर बर बर. मग आम्ही त्यावेळी विचार केला की ह्या मुलांना जर आम्ही अशी प्रत्येक जर तलवार दाखवायची किंवा करायची किंवा सवकायची म्हणली तर त्यावेळी माझीही परिस्थिती नव्हती किंवा आमच्या गुरुकुलची परिस्थिती आणि किंवा त्या विद्यार्थ्याची पण नव्हती. मग जो आहे या मुलांना जर शिकवायचं असेल तर आपल्या स्वतःचं शस्त्र पाहिजे. आणि त्यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज सारखे उभीच दिसणारी तलवार आम्ही पहिलाच आमचा तो प्रयत्न होता हा तलवार. आणि आम्ही जेव्हा गुरुकुलला 10 वर्ष झाली त्या 10 वर्षाच्या आधी ही तलवार आम्ही करून घेतली त्या पातेची. आणि आम्ही स्वतः वेल्डिंगार करतो. हे जो वगैरे हे कट वगैरे करून हे वेगवेगळं करून आम्ही स्वतः मी तलवार हातात द्या. तुम्ही स्वतः बनवली? आम्ही स्वतः बनवली. म्हणजे ह्या तुम्ही बनवलेल्या तलवारी? हा ह्या त्याच्यानंतर सुरुवातीला आम्ही हा तलवार बनवल्या. हा आमचा पहिला डेमो. त्यानंतर हा आमचा दुसरा डेमो. त्यावेळी आम्हाला समजलं की हा वेट आहे आणि हे जे फार याचे घातक होऊ शकतात आणि मुलांना लागून करू शकतात, विजा होऊ शकतात. त्यामुळे ही तलवार आम्ही काय केली हे फक्त आम्ही लोकांसमोर दाखवायची की छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आहे. आणि त्यावेळी आम्ही निश्चय केला की वेगळंच रूप मुलांसमोर उभं करायचं. आणि त्यावेळी आम्ही एक 5 तलवार करायचा निश्चय केला की कुठल्याही सुरुवातीला असले म्हणजे 5 तलवार आम्ही घ्यायच्या. आणि त्यावेळी आम्ही ही तलवार आम्ही एक लोकांसमोर उभा केली. एकदम चांगली चतुर्य सूर्य सुंदर्य दिसणारी आकर्षित एक तेजस्वी तलवार या तलवारी आपण. आणि तुम्ही स्वतः तयार केली? आम्ही स्वतः तयार. आणि ही हलकी देखील आहे. मुलाशी तुम्ही सांगितलं की 12,000चा खर्च आणि त्यामुळे तुम्ही स्वतः त्यामध्ये डोकं लावून आणि जास्तीत जास्त कमी खर्चात तलवारी बनवता येईल आणि मुलांना शिकवता येईल हा प्रयत्न हा तुमचा होता. मग यासाठी किती खर्च आला? ह्या सर आम्हाला हे तलवार आम्हाला एक 500 रुपयाच्या आसपास ही तलवार सर आम्हाला सगळे बनवून करून आम्हाला 500 रुपये तलवार मिळाली. बरं. आणि हे तुम्हाला इतकी आवड आहे की पैसे नाही म्हणून तुम्ही थांबला नाही. शिकवण्याची जिद्द आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय, मुलांना शिकवायचंय आणि मुलींना स्वसंरक्षणासाठी तयार करायचंय. त्यासाठी तलवारी देखील तुम्ही स्वतः तयार केले. हे अभिमानास्पद आहे खर्च. आणि लहानसाठी. आणि आपण जर घातलं तर आपण बघू शकता की हुबेहूब हे दिसणारे हे शस्त्र आज आपल्या समोर सादर करणार. आणि आमची आजी भाकऱ्या फार सुंदर बनवते आणि त्यामधलेच आजी मला आज टाकायचं अजून शिवाय देते की तवा आमच्या आजीचा कुठे गेला तर आजीचा तो तवा वापर केलेला आहे. त्याच्यावर किती जरी प्रतिशक्तीने कितीही जोरात जरी मारलं तर ह्याच्यातला प्रत्युत्तर वार आपल्या समोर येणार नाही असा हा तवा आपल्या समोर आहे. मित्रांनो, खास वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे की परिस्थिती कशी जरी असली, प्रतिकूल असली तरी इच्छाशक्ती आपल्याला काय काय बनवायला आणि काय काय आयडिया आपली जी क्रिएटिव्हिटी निर्माण होते ना ते बघायला मिळते. तव्याला त्यांनी इथे हँडल लावले आणि याची ढाल केली जाते. पण इच्छाशक्ती इतकी प्रबळ आहे की तरी देखील इतकी मुलं इथं शिकायला येत आहेत का तर शिक्षण चांगलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला ह्याचे 6,000 रुपये सर आम्हाला ह्याची प्राइस सांगितली होती. तुम्ही नवीन घ्यायला गेला त्याची 6,000 रुपये 6,000 रुपये प्राइस सांगितली होती. म्हणजे हे पण तुम्ही बनवले स्वतः? हे पण स्वतः किती बनलं सांगा? हे बनायला हे आम्हाला एक 60 रुपयाचा आम्ही हा पत्रा घेतला आणि ह्या पत्रा कापण वगैरे सगळे त्यांनी दिला. आम्ही त्यांना ही कल्पना सांगितली आणि त्यावेळी ही कल्पना त्यांनी बघून त्यावेळी आम्हाला त्यांनी फ्री मध्ये करून दिली. 60 रुपये पण त्यांनी घेतले नाही.
परत आम्ही हा असा साचा तयार केला आणि परत आमच्याकडे सळी सुद्धा नव्हती सर. आम्हाला सांगताना एकदम दुःख वाटतं की आम्ही सळी परत आम्ही अशी गोळा करून मोठा मोळा जो असतो ना सर्व तो मोठा मोळा आमच्याकडे शिल्लक होता, तो दोन्हीतला कट करून इकडनं तिकडनं कट करून आम्ही मध्ये वेल्डिंग मारली होता. तुम्ही बघू होय, होय. शकता वेल्डिंग करून परत आम्ही एकत्र केले. त्यातनं आम्ही छोट्या छोट्या गोष्टीतनं आम्ही या सगळ्या गोष्टी मॅनेज. आणि आता शस्त्रावरती बंद आली, पण आपले देवी देवता आपले काय एवढे हे नव्हते. आपले देवी देवता सांगायचे की राष्ट्रात रक्षणाला व्यायाम मंत्र घ्या, व्यायाम व शक्ती व्यायाम व भक्ती. की आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी प्रतिमा बघितली की त्याच्यामध्ये एखादा धूप तलवार येते आणि एका हातात तो यशवंत दानपट्टा येतो. त्याला यशवंत दानपट्टा म्हणतात, याला यशवंत दांडपट्टा हा. म्हणतात. बर. आणि सर सांगायचं तात्पर्य म्हणजे की आपण जर हे नुसतं मुकुट घ्यायला गेलो, हा मी विकत घेतले सर, आम्हाला हे जर विकत घ्यायचं म्हटलं तर सर याची 2 ते 2,500 रुपयाची याची प्राइस आहे या दांडपट्टे ह्या दानपट्ट्याची. फक्त हा मुकुट म्हणजे हे मिळत नाही, फक्त हा मुकुट हा याचा मुकुट फक्त 2,500 मिळतो. 2,500 मिळतो. हे तुम्ही बनवलं? आता हे बनवलं म्हणजे मला वाटतं हे बनवलं असं हे बनवलं नाही. मग सांगायचं आमचं तात्पर्य म्हणजे काय, आम्ही टिंबर एरियात गेलो आणि त्यांचे ते ह्या झाडं वगैरे मोठे जे कटिंग असतात ना, त्याचं ते एक रवताचं पात आम्ही मोठं त्याने आम्ही त्यांना असं सांगितलं. त्यांनी आमच्याकडे 1 रुपयाही न घेता त्यांनी आम्हाला जवळजवळ एक 30 फुटाचं करवताचं पात आम्हाला त्यांनी असंच दिलं. त्यावेळी आम्ही हे दोन्ही साईडचं कात्री जे आहेत आम्ही ते काढली आणि त्यानंतर ह्याला ड्रिल पाडून आम्ही या ठिकाणी असं हे पात प्रत्येकी पात आम्ही असा वापर केला जातो. आणि त्यावेळी सर आमची परिस्थिती सुद्धा काय अशी मोलाची नव्हती. त्यावेळी आमचे रायफल शूटिंग मध्ये विश्रामबाग मध्ये मित्र आहेत आमचे, त्यांनी आम्हाला त्यांचं दुकान आहे, त्यांनी म्हटले की कारण तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे पैसे येतात त्यावेळी द्या. आणि तेव्हा त्यांना आम्हाला ही एअर रायफल शूटिंग हवेवर चालणारी गन आम्हाला त्यांनी 1 रुपयाही न घेता आमच्या गुरुकुलाने फ्री कॉस्ट दिली. ही रायफल तुम्हाला त्यांनी दिली फ्री ऑफ कॉस्ट दिली. अरे बापरे. बर बर. आणि त्यांना आम्ही म्हणतो की सर ह्या रायफलचे किती आहेत ते सांगा, तर ते नाही म्हणत की मला माझ्या वडिलांनी दिली होती मी जेव्हा हे चालू करायचे आणि तुमच्यामुळे या रायफल शूटिंगचं कुठेतरी जाऊन एक नाव होईल आणि त्यात माझंही नाव होईल, त्यावेळी त्यांनी रायफल दिली. आणि सगळ्यात तिखट घातक आणि मराठ्यांचं आपुलकीचं शस्त्र म्हणजे हे विटा शस्त्र याला म्हणतात. याला आता कोणाला लागू याला विटा शस्त्र म्हणतात. याला आता कोणाला लागू नये म्हणून याला एक धारदार पत्त्याचं असं शस्त्र या ठिकाणी आपण भालं बघू शकतो. अशातलं एक पात या ठिकाणी घातलं जायचं. आता लागू नये म्हणून कोणाला आपण हे केलं आहे. काळजी घ्यावी, लहान मुलं असतात म्हणून तुम्ही ते लावलेलं नाहीये. बरोबर. आणि काय झालं त्यानंतर हे घोड्याची केस लावली असायची. त्यानंतर हे दोरी, आता ह्याचं 2 मिनिटं तुम्हाला एक छोटस प्रात्यक्षिक मी सांगतो. याला आपण जर भाला मारला की आपण निशस्त्र झालो, म्हणजे आपल्या कोणतेही शस्त्र आपल्याकडे शिल्लक नाही. एकदा फेकून मारला का भाला तिकडेच गेला. मग आपल्याला दोरीच्या साहाय्याने तो परत खेचावा, त्यासाठी हे शिवाकाशीदांनी हे दोरी हे त्याला लावली. ह्याची जवळजवळ सर 50 ते 60 मीटरच्या आसपास ही जुनी काळातली लोक ही न्यायची. आता हे जर लयत लय आपण एक कितीतरी शास्त्रज्ञ जरी वस्तात असला तर लयत एक 15 फुटाच्या आसपास हात आहे शस्त्र नेऊ शकतो. कारण त्याची ती चलपकता, त्याची जी बुद्धी, आता ते हळूहळू जसं रक्त कमी व्हाले तसं हळूहळू त्याचं कमी व्हाले. आणि जर हे बघितलं तर हे घोड्याची केस असायचे, या शस्त्राचं सौंदर्य वाढवतच, पण त्याच्याबरोबर हे अतिशय महत्वपूर्ण कार्य हे शस्त्र करतं. त्याचं छोटस मी सांगतो. आपण एखाद्याला मारलं तर त्याचं ते रक्त पाण्यावाने असतं आणि त्याच्या पाण्यानं रक्त असल्यामुळे त्याचे हे जे असतात रक्त जास्त पाण्यावाने वगैरे येतात ते हाताकडे येतात. म्हणजे ते हाताचे हात घसरू नये, आपले हात निसरू नये, त्याचं ते रक्त असतं ते तिथंच थांबावं, त्यासाठी घोड्यांची केस लावली जायची. आणि आमचे परममित्र नेहमी मला म्हणतात, शिवाकाशनांचा असामान्य त्याग, शिवाकाशनांचा असामान्य त्याग, मलाही लगू दे असा कर्मयोग, असे नित्य मागतो तुळजा पथाला, माणूस म्हणावे आशा वागला. त्यावेळी जर त्यांनी तो त्याग, त्यांनी जी वृत्ती, त्यांनी जे प्रेम, आपुलकी, विश्वास नाता जर दिला नसता, आज आपल्याला हिंदवी स्वराज आणि पावनखिंड बघायला मिळाले असते. तर सगळ्यात महत्वाचा जर वाटा कोणा जर असेल तो या शिवाकाशीयांचा आहे. कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारा स्वतःला असा प्रश्न नेहमी, जगू पांग फेडा वयामय भुचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ स्वतःचे. हा एक माणूस जवळजवळ 50 ते 100 जणांना मारू शकतो. ह्याचं हे नाव याचं चक्री पाशा आहे. हे पंजाबमध्ये सर शालेय गेमला आहे आणि आम्ही क्रीडा ऑफिसर होतो की त्यांना आमचं एकच सांगणं आहे की हे जे शस्त्र त्यावेळी पंजाबला हे शालेय ह्याच्यामध्ये आहे आणि आपल्याकडे ते शालेयमध्ये नाहीत, आपले शस्त्र स्वतःच असून ह्या शस्त्राचं शालेय गेम मध्ये या म्हणून आमची छोटीशी धावपळ सुरू आहे. याबद्दल काय सांगाल का? हे बाजीराव मस्तानीच्या मला वाटतं चित्रपटातलं अगदी. हो. आता ह्याचं काय झालं, एक छोटस मी तुम्हाला खोलून दाखवतो. हे दिसताना एवढं दिसतं, पण याला मूळ त्याचे 3 पाते आहेत. आपण जसं करवतीचं पातं जसं बघतो तशा प्रकारे याला कवरतीचं पातं आतलं जोडलं जायचं. याला दोन्ही प्रकारे दात जसे असतात ना आपले, मगाशी जसं बघितलं तसे दात असतात. याला 3 पातं असतात. आपण जर जशाला गिरकी घेतो, जवळजवळ
जवळजवळ आपलं गोल जरी तयार झाला तर आपल्याकडे कोणी येणार नाही, तसं हे पातं तयार केलं जातं. आणि ह्याचा जरा जरी लागला तर असं पूर्ण असं तिरकस फाडत या ठिकाणी हे नेलं जातं. आणि जे एवढी गती घेतं सर, खाली जरी आपण डांबरू जर आता आपण या शस्त्राला फिरवलं की ह्याचा जवळजवळ आपण डांबरी फिरवलं, ह्याचं आगेत रूपांतर ह्या शस्त्राने आपला पण निर्माण होतो. आता याला जे दोन्ही साईडचे याला दात्रे नाही आहेत, त्यावेळी जे दोन्ही साईडचे दात्रे असतात बघा, जसा नाग जसा फडी काढतो तशा प्रकारे हे हल्लं जायचं. हा, याला काय म्हणतात? याला कलरपट्टू सुद्धा म्हणतात. कलरपट्टू. कलरपट्टू. बरोबर. याला धार नाहीये, त्यामुळे हे मुलांसाठी सेफ्टी आहे. मुलं त्याच्याशी कारण शिकतायत पहिल्यांदा, त्यामुळे याला धार वगैरे नाही. धार असलेल्या वगैरे तलवारी वेगळ्या आहेत, ते प्रत्यक्ष दाखवताना त्या 2-3 त्यांच्याकडे आहेत, पण त्या शिकवताना वगैरे वापरत नाहीत. प्रत्येक मुल हे चांगलं देशाचं नागरिक व्हावं, देशाचं त्यांना संरक्षण करावं, त्या एकच हेतू नाही आम्ही हे स्वतःचं गुरुकुल किंवा आम्ही हे लोकांसाठी गुरुकुल चालू केलेलं आहे. आम्ही छोटीशी आमची संकल्पना आहे. आणि सर माझा लोकांना आणि मुलांना पालकांना एवढं सांगणं आहे, जर तुम्हाला काही आमच्या इथे UAच असेल किंवा विजिट डे असेल, ही मुलं आमची कशी राहतात, काय करतात, मला सर मी मगाशी तुम्हाला असं बोलता सांगितलं की या मुलांना डाळ भात खातात. आणि स्वतः माझ्यापासून सर सुरुवात आहे. आमचे आई वडील सुद्धा, माझे वडील नाही, मला 10वीतच माझे वडील वाढले. वडीलचं दुःख म्हणजे काय असतं सर, मी आमच्या भागात 10वी पास झालेला मी पहिला विद्यार्थी आहेत. माझे बंधुराजेचा पण विषय घ्या. त्यानंतर मी तसंच काम करता करता आपले डॉक्टर नितीन नागत त्यांनी मला बीपीड करायला सांगितलं, मी बीपीड केलं. आज मी प्रत्येक स्कूलमध्ये जातो, माझं बीपीड हे दाखवतो सर्किट आणि त्यांना हे संस्थांचे धडे देतो. त्यामध्ये आलेले जुने कपडे असू दे किंवा त्यांचं जुने शर्ट असू दे किंवा चप्पल असू दे, मी त्यांच्याकडे घेऊन येतो आणि या मुलांना मी इथं देण्याचं काम करतो. दिवाळीत सर माझं असं म्हणणं आहे की दिवाळीत सगळे लाडू चकल्या वगैरे करतात, पण माझं असं म्हणणं आहे की भलं पावशेर असू दे या मुलांना गोल करतो, एक चटई टाकतो आणि त्यामध्ये बसून आम्ही सगळेजण मिळून खातो. आणि प्रत्येक रविवारी भलं काही असो, कुठलीही परिस्थिती होतो, काही असो, लोकांच्या हाता पाया जोडल्या तरी चालतील मला, पण मी प्रत्येक रविवारी या मुलांसाठी भात आमटी नियोजन तर 100% म्हणजे 100% करतो. आणि मी प्रत्येक माणसाकडे जातो, जे नगरसेवक असतात किंवा जे मोठे लोक असतात त्यांच्यापासून जातो आणि मी पारंपरिक भारतीय पद्धतीने वाढदिवस या ठिकाणी करतो. सर मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही त्या ठिकाणी केक कापत नाही किंवा आम्ही हॅपी बर्थडे टू म्हणत नाही, आम्ही इंग्लिश कुठले येत नाही. त्याचे संस्कृत जे श्लोक आहेत, त्याचं जे औषण आहे त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करतो आणि ते माणूस खुश होतो. आणि ते माणूस म्हणतो की ते ताटात 500 रुपये ठेवले असतील तर त्याचाच आम्ही रेशनचा तांदूळ आणून भात आमटी करून त्या मुलांना आम्ही त्यांचंच एक आहार करून त्या मुलांचं जे हास्य आहे तेच मिळवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. सर आणि तुम्ही करता हे कार्य खरंच चांगलं आहे. याचा मोठा वटवृक्ष हो अशा आमच्याकडून तुम्हाला, आमच्या सागरीच्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.